इराणवर हल्ल्याच्या तयारीत असलेल्या अमेरिकेवर इथं घरी मात्र बर्फाळ वादळाचा धोका उद्भवलेला आहे। आता तर अमेरिकेच्या तब्बल 15 राज्यांमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे। स्थानिक प्रशासनासह नागरिकही संभाव्य वादळाचा सामना करण्यासाठी सज्ज होत आहेत। अमेरिकेत गेल्या महिन्यापासून बर्फवृष्टीला सुरुवात झाली तर आताही बर्फाळ वादळ अमेरिकेच्या दिशेने वेगाने सरकतंय। अमेरिकेला आर्क्टिकच्या दिशेने या वादळाचा धोका तसा नेहमीच सतावतो। आताही वादळाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेतली जाते। पाहूया सध्या काय स्थिती आहे ते। अमेरिकेत बर्फाळ वादळाचा इशारा देण्यात आलाय। अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान सेवेने दिलेल्या माहितीनुसार या वादळाचा अमेरिकेच्या सुमारे 20 कोटी जनतेला फटका बसू शकतो। त्यामुळे अमेरिकेत बर्फाच्या वादळाच्या इशाऱ्यानंतर 15 राज्यांमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे। आपल्या राज्यासाठी बर्फाळ वादळाचा इशारा जारी करण्यात आलाय। मोठ्या प्रमाणात हिमवृष्टीची शक्यता आहे। आपल्याला सर्व परिणामांना सामोरं जाण्यासाठी तयार राहावं लागेल। मी कालच आणीबाणी जाहीर केलेली आहे। आपली टीम वादळासाठी सज्ज आहे। आपल्या राज्यात हिमवृष्टी आणि कडाक्याची थंडी पडू शकते, तेव्हा धोकादायक स्थितीही उद्भवू शकते। मी संपूर्ण न्यूयॉर्क राज्यासाठी आणीबाणी जाहीर करते। आपल्या सगळ्यांना राज्य आणि स्थानिक प्रशासनाशी सतत संपर्कात राहावं लागेल। सर्व स्थानिक नगरपालिकांमध्ये राज्याकडून सर्व यंत्रणा सक्रिय करण्यात आल्या। The significant winter storm that is headed our way. आतापर्यंत तुम्ही ऐकलंच असेल की आपल्या समोर मोठ्या बर्फाळ वादळाचा धोका आहे। आमच्या टीमला राष्ट्रीय हवामान सेवेने सर्व प्रकारची माहिती दिली आहे। आम्ही सतत त्यांच्याशी संपर्कात आहोत। सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत। सर्व प्रकारच्या हवामान परिस्थितीशी आपण सामना करू शकतो। शनिवारी संध्याकाळी वादळाला सुरुवात होऊन रविवार आणि कदाचित सोमवारी सुद्धा हे वादळ कायम राहू शकतं। On Sunday and possibly into Monday. वादळाच्या भीतीने नागरिकांनी किराणा दुकानांवर गर्दी करायला सुरुवात केली आहे। अनेक दुकानांमध्ये पाणी, अंडी, लोणी आणि मांसाचा तुटवडाही निर्माण झालाय। वादळाबरोबर जोरदार बर्फवृष्टी, पाऊस आणि थंडी येण्याची शक्यता आहे। त्यामुळे परिस्थिती अत्यंत धोकादायक होऊ शकते असा इशारा हवामान विभागाने दिलाय। त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची जुळवाजुळव करण्यासाठी नागरिकांची लगबग वाढली आहे। वाहतुकीवरही वादळाचा परिणाम होऊ लागलाय। अनेक मोठ्या शहरांमधील विमानतळांवर याचा परिणाम झालाय। फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाईट फ्लाइट अवेअरनुसार शनिवारी अमेरिकेत 3200हून अधिक उड्डाणं तर रविवारी सुमारे 4800हून अधिक उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत। दरम्यान अमेरिकेच्या अनेक भागांमध्ये 10 ते 14 इंच बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे। हे वादळ अमेरिकेच्या हाय प्लेन्स पासून सुरू होऊन हळूहळू पूर्वेकडे सरकेल। याच्या प्रभावामुळे मेम्फिस, नॅशविल, वॉशिंग्टन डीसी, बाल्टिमोर, फिलाडेल्फिया आणि न्यूयॉर्क सारख्या मोठ्या शहरांमध्ये बर्फवृष्टीचा अंदाज आहे। सदर्न रॉकीज आणि प्लेन्स पासून मिड अटलांटिक मार्गे नॉर्थ ईस्ट पर्यंत मोठ्या प्रमाणात बर्फ पडण्याचा अंदाज आहे। कोलोराडो पासून वेस्ट व्हर्जिनिया आणि बोस्टन पर्यंत अनेक भागांमध्ये 12 इंचांपेक्षा जास्त बर्फ पडू शकतो अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे। न्यूयॉर्क शहराच्या आसपासच्या काही भागांमध्ये रविवार सकाळपासून सोमवारपर्यंत 10 ते 14 इंच बर्फवृष्टी होऊ शकते आणि 30 मैल प्रति तास वेगाने वारे वाहू शकतात। दक्षिण पूर्व अमेरिकेच्या मोठ्या भागातही गोठवणारी थंडी पडू शकते। दरम्यान भारताकडून एअर इंडियानं भीषण वादळामुळे 25 आणि 26 जानेवारी रोजी न्यूयॉर्क आणि नेवार्क इथून ये-जा करणारी आपली सर्व उड्डाणं रद्द केली आहेत। तर अमेरिकेत आणीबाणी घोषित केलेल्या राज्यांमध्ये नॅशनल गार्ड आणि बचाव पथकं तैनात करण्यात आली आहे। न्यूयॉर्कमध्ये बर्फ हटवण्यासाठी संपूर्ण राज्यात 1600हून अधिक स्नो प्लो मशीन्स आणि 1,14,000 टन मीठ तयार ठेवण्यात आलेलं आहे। तर शहरातही तशीच सज्जता ठेवण्यात आली आहे। 2 इंच बर्फ जमा झाल्यावर हजारो स्वच्छता कर्मचारी, 700 मीठ पसरवणारे, 2200 स्नो प्लो तैनात केले जातील। सबवे आणि बस सुरूच राहतील, मात्र लोकांनी घरीच राहण्याचा प्रयत्न करावा। तर वादळामुळे वीज पुरवठ्यावरही परिणाम होऊ शकतो। अनेक दिवस वीज खंडित राहू शकते आणि परिसरातून बाहेर पडणं कठीण होऊ शकतं असा इशारा प्रशासनाने दिलाय। तर अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही याबाबत प्रशासन सज्ज असल्याचं सांगितलंय। मला या आठवड्यात अमेरिकेत येणाऱ्या तीव्र थंडीच्या लाटेबद्दल आणि बर्फवृष्टीबद्दल माहिती देण्यात आली आहे। आमची टीम तयार आहे। 300 जनरेटर आणि 6 लाख ब्लँकेटची व्यवस्था आहे। सरकार राज्य आणि स्थानिक अधिकाऱ्यांबरोबर मिळून तयारी करते। फेडरल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सी अर्थात फेमाने देखील पूर्णपणे तयारी केली आहे। फेमाने 30 सर्च अँड रेस्क्यू टीम स्टँडबायवर ठेवल्या आहेत। 70 लाख खाद्य पॅकेट्स आणि 6 लाख ब्लँकेटची व्यवस्था केली आहे। 300 जनरेटर आधीच तैनात केले आहेत। एकूणच अमेरिका सध्या मोठ्या बर्फाळ वादळासाठी सज्ज झाली आहे।
गेल्या काही दिवसात आलेल्या हिमवादळांमुळे मिशिगन राज्यात भीषण अपघात झाला होता. त्यात 100हून अधिक गाड्या एकमेकांवर आदळल्या होत्या. अमेरिकेला अशी वादळं नवीन नसली तरी वादळाची तीव्रता पाहता प्रशासनाला अधिक सतर्क राहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.